नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं मराठी सुपर हिट टिप्स या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बोलणार आहोत एका खूप महत्त्वाच्या विषयावर, तो म्हणजेच डायबिटीस म्हणजेच मधुमेह। याला आपण शुगर असेही म्हणतात। हा आजार आता प्रत्येक घरात आढळतोय। आपण कुठेही गेलो तर प्रत्येक घरामध्ये आपल्याला एकतरी व्यक्ती असा आढळतोय की त्याला शुगर म्हणजेच डायबिटीस असते। पण आता याच्यावरती काळजी नकोय, कारण आज मी सांगणार आहे 60 अगदी सोपे आणि घरगुती आणि नैसर्गिक उपाय जे तुमची साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करतील। डायबिटीससाठी 60 घरगुती उपाय, अगदी सविस्तर माहितीसह ह्या टिप्स मी तुम्हाला आज देत आहे। तर व्हिडिओ स्किप न करता नक्की ऐका, कुठल्या टिप्स आहेत, खूप सोप्या आहेत। पण त्याआधी व्हिडिओला लाईक करा। टिप नंबर 1, सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी मेथीचे दाणे भिजवून खा। 1 चमचा मेथी रात्री पाण्यात भिजवा आणि सकाळी ते पाणी प्या। टिप नंबर 2, कारल्याचा रस अर्धा कप म्हणजेच रोज सकाळी प्या, रक्तातील साखर नियंत्रणात राहते। टिप नंबर 3, तुळशीची 5 पानं सकाळी खा, नैसर्गिक इन्शुलिन निर्माण वाढते। टिप नंबर 4, जवसाचे पाणी प्या, फायबरमुळे साखर पातळी स्थिर राहते। टिप नंबर 5, कडुलिंबाची पानं चघळा, शरीरातील साखरेचे शोषण कमी होतं। टिप नंबर 6, आवळा आणि हळद पावडर एकत्र म्हणजेच अर्धा चमचा किंवा चिमूटभर घ्या, नैसर्गिक शुद्धीकरणासाठी उत्तम आहे। टिप नंबर 7, कारल्याची भाजी आठवड्यातून 2दा खा, इन्शुलिनला मदत करते। टिप नंबर 8, काळ्या मनुका भिजवून सकाळी खा, ऊर्जा टिकून राहते आणि साखर वाढत नाही। टिप नंबर 9, अळशीच्या बिया पाव चमचा रोज घ्या, फॅट कमी आणि साखर स्थिर राहते। टिप नंबर 10, आवळ्याचा रस आणि हळदीचं दूध दिवसातून 1दा घ्या, रोगप्रतिकारशक्ती वाढते। टिप नंबर 11, कोथिंबिरीचा रस 1 कप प्या, रक्त शुद्ध होऊन साखर घटते। टिप नंबर 12, आल्याचा चहा साखर न घालता प्या। टिप नंबर 13, बदाम आणि अक्रोड 5 ते 6 खा, हे स्मार्ट स्नॅक्स म्हणून आहेत। टिप नंबर 14, जवाचे पाणी सकाळी प्या, पचन आणि साखर दोन्ही नियंत्रणात ठेवतो। टिप नंबर 15, तांदूळाऐवजी भातात थोडं ज्वारी बाजरीचं मिश्रण वापरा। टिप नंबर 16, दही खा पण साखर न घालता, पचन सुधारते। टिप नंबर 17, रोज 30 मिनिट म्हणजेच अर्धा तास चालणं आवश्यक आहे। टिप नंबर 18, रात्री उशिरा खाणं टाळा, साखर वाढण्याचं मोठं कारण हेच आहे। टिप नंबर 19, ग्रीन टी दिवसातून 2दा घ्या, मेटाबॉलिझम वाढतो। टिप नंबर 20, गवती चहा मधुमेह रुग्णांसाठीही उपयोगी आहे। टिप नंबर 21, काकडी आणि दोडक्याचा रस प्या, साखर कमी होण्यास मदत होते। टिप नंबर 22, पालक, मेथी, कारलं आहारात नेहमीत घ्या। टिप नंबर 23, भोपळा आणि कारले दोघंही डायबिटीससाठी उत्तम पर्याय आहेत। टिप नंबर 24, साखर न वापरता नैसर्गिक गोड पदार्थ उदाहरणार्थ खजूर किंवा मध थोड्या प्रमाणात घ्या। टिप नंबर 25, नाश्ता कधीच टाळू नका, कारण रिकामा पोट साखर वाढवतो। टिप नंबर 26, ओट्स आणि ब्राऊन ब्रेड वापरा, फायबरयुक्त आहेत। टिप नंबर 27, पांढऱ्या साखरेऐवजी गूळ किंवा स्टिविया वापरा। टिप नंबर 28, ताण टाळा, कारण स्ट्रेसने साखर वाढते। टिप नंबर 29, दररोज पुरेशी झोप घ्या, शरीर संतुलित राहतं। टिप नंबर 30, धूम्रपान आणि मद्यपान पूर्णपणे टाळा। टिप नंबर 31, लिंबू पाणी साखर न घालता प्या। टिप नंबर 32, भोपळ्याचा रस आठवड्यातून 2दा घ्या। टिप नंबर 33, तांदूळाऐवजी ओट्स किंवा मिलेट्स वापरा। टिप नंबर 34, थोडं चालून मगच झोप घ्या।
रोज थोडं तरी चाललं पाहिजे डायबिटीज पेशंटने, म्हणजेच पचन सुधारते. टिप नंबर 35, थंड पाणी पिल्यानंतर लगेच अन्न घेऊ नका. टिप नंबर 36, थोडं आल्याचं काप चघळा जेवणानंतर. टिप नंबर 37, जेवताना गप्प बसा आणि नीट चावून खा, पचन सुधारतं. टिप नंबर 38, रात्री झोपण्याआधी कोमट पाणी प्या. टिप नंबर 39, तांदूळ धुतल्याचं पाणी टाळा, कारण त्यात स्टार्च जास्त असतो. टिप नंबर 40, चहा कॉफी कमी करा, विशेषतः साखर न घालता. टिप नंबर 41, कोथिंबीर, तुळस, पुदिना या पानांचा रस प्या. टिप नंबर 42, सूर्यप्रकाशात थोडा वेळ घाला, किंवा सूर्यप्रकाशात थोडा वेळ तरी सकाळी बसा, इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढते. टिप नंबर 43, हळद रोजच्या जेवणात वापरा, ती रक्त शुद्ध करते. टिप नंबर 44, मसूर डाळ आणि मूग डाळ जास्त खा. टिप नंबर 45, कडधान्ये आहारात ठेवा, साखर स्थिर ठेवतात. टिप नंबर 46, रोज हसण्याची सवय लावा, मानसिक आरोग्य सुद्धा महत्त्वाचं आहे. टिप नंबर 47, थोडं व्यायाम केल्यावर 1 ग्लास कोमट पाणी घ्या. टिप नंबर 48, तळलेले पदार्थ टाळा, फॅट साखर वाढवतो. टिप नंबर 49, तणाव नियंत्रणासाठी ध्यान आणि योग करा. टिप नंबर 50, प्रत्येक दिवस थोडं निसर्गात फिरा. टिप नंबर 51, आवळ्याचा रस, कारल्याचा रस आणि मेथी पाणी हे तिन्ही आलटून पलटून घ्या. टिप नंबर 52, जेवणात साखरयुक्त फळं टाळा, उदाहरणार्थ केळी, आंबा. टिप नंबर 53, टोमॅटो, काकडी, गाजर सलाडमध्ये घ्या. टिप नंबर 54, कडुलिंब पानांचा काढा आठवड्यातून 2दा घ्या. टिप नंबर 55, ताजं नारळ पाणी थोडं घ्या, पण दररोज नाही. टिप नंबर 56, साखरेचा स्तर तपासा आठवड्यातून 1दा. टिप नंबर 57, पुरेशी झोप आणि हलका व्यायाम यांचे मिश्रण सर्वात प्रभावी आहे. टिप नंबर 58, जास्त भूक लागली तर भाज्यांचा सूप घ्या. टिप नंबर 59, तुपात शिजवलेलं हलकं अन्न घ्या, पण प्रमाणात मर्यादित ठेवा. टिप नंबर 7 आणि सर्वात महत्त्वाचं नेहमी सकारात्मक राहा आणि स्वतःवर प्रेम करा. तर मित्रांनो, या होत्या आपल्या आज 60 डायबिटीससाठी घरगुती टिप्स. खूप प्रभावी आणि उपयुक्त अशा टिप्स आहेत, ज्या शरीराला नैसर्गिक पद्धतीने साखर नियंत्रणात ठेवायला मदत करतील. जर तुम्हाला या टिप्स उपयोगी वाटल्या असतील, आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, सर्वांनाच ह्या टिप्स उपयोगी येतील आणि कोणाचं तरी आरोग्य सुधारण्यासाठी मदत होईल. आणि मराठी सुपरहिट टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, कारण इथे मिळतात आरोग्य, सौंदर्य आणि जीवनशैली सुधारण्यासाठी मराठी घरगुती टिप्स. भेटूया अशाच परत खूप माहितीपूर्ण अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.